लहान मुलांसोबत पहिली गोष्ट समोर भांडायलाच नाही पाहिजे आपण, तर की 2 वर्षापर्यंत नो स्क्रीन. तर मुलांचं खूप नाजूक मन असतं आणि ते खूप गोष्टी लक्षात ठेवतात. बरोबर, जसं तुम्ही पेरेंटिंग करताल तसंही मुलं शिकतात. प्रयत्न करा की मुलांसोबत छान वेळ घालवायचा, बाहेरच्या ट्रिप प्लॅन करायच्या, कुठे बागेत घेऊन जायचं. काय होतं, मुलं खूप हट्टी बनलेत की त्यांना माहितीच नाही चुकीचं आहे की बरोबर आहे. क्रिएटिव्ह राहावं लागतं, प्रत्येक फ्लो बरोबर जायला आपल्यालाही अपडेटेड राहावं लागतं. असं नाही सक्सेस तुम्हाला लगेच मिळेल. फॉर सोशल मीडिया, फॉर अर्निंग मनी, स्काय इज द लिमिट. फक्त तुमचा ऑडियन्स परफेक्ट पाहिजे. आणि जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला बेबी करायचं आहे किंवा काय, सो त्यावेळेस आपण पण तेवढे कॅपेबल पाहिजे की ते मुलांना तेवढा टाईम दिला पाहिजे. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये. आज वायडी टॉकमध्ये आपल्या समवेत आहेत प्राची खर्डे मॅम, ज्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे श्रियान खर्डे नावाने. त्यांच्या मुलाचं ते ॲक्च्युली पेज रन करत आहे आणि खास करून लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल, चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल, त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या गायडन्स करतात. आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगले असे फॉलोअर्स मिळवलेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही, अहमदनगर जिल्ह्यातील, थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत. सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. खूप छान वाटलं. सो मॅडम, एक बेसिक क्वेश्चन सुरुवातीलाच येतो. तुम्ही आधी जॉब करत होतात आणि जॉब करत असताना चांगलं पेईंग तुमचा जॉब होता, मग तुम्ही अचानक तो जॉब सोडून इन्फ्लुएन्सर बनण्याचं किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून व्हिडिओ बनवण्याची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? ॲक्च्युली माझं आधीपासून खूप गोष्टीत मला आवड आहे, क्रिएटिव्ह गोष्टी करायची, कुठेतरी एंगेज राहण्याची. आणि मी जॉब म्हणजे आमची जी फॅक्टरी आहे कोल्हारमध्ये RCC पाईपचे, मी तिथेच माझ्या हजबंडसोबत काम करत होती. आणि मग नंतर जेव्हा मी प्रेग्नंट होती, मग श्रियान राहिलं, मग माझं थोडं तिकडे जाणंही दुर्लक्ष होत गेलं, कारण मी स्वतःची थोडी काळजी घेत होती. आणि त्यानंतर मग असं झालं की आता बाळ झालं आहे आपल्याला, सो मला त्याच्यावर पूर्ण फोकस करायचा होता, श्रियानवर. जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला बेबी करायचं आहे किंवा काय, सो त्यावेळेस आपण पण तेवढे कॅपेबल पाहिजे की ते मुलांना तेवढा टाईम दिला पाहिजे, मुलांसोबत वेळ घालवणं मला तेवढं जमलं पाहिजे. सो मी सगळ्या गोष्टी सोडून ॲटलिस्ट 2 वर्ष मला पूर्ण श्रेयांना फोकस करायचा हे माझ्या डोक्यात आधीपासून होतं. सो मग ते करता करता तो 6 महिन्यानंतर त्याची खाण्याची सुरुवात झाली. सो मी जेव्हा खायचं बनवायचे त्याच्या गोष्टी, तेव्हा बाकीचे लोक, माझे रिलेटिव्स वगैरे मला म्हणायचे, अगं प्राची, तू हे बनवती ते बनवती, बघितल्यावर मग आम्हाला पण सांग, आम्हाला व्हिडिओ करून पाठवत जा त्याचे, आम्ही पण आमच्या बाळांना देऊ असं करून खाऊ घालायला. सो मग तिथं असं झालं की आपण हे काहीतरी करतोय जे लोकांना आवडतंय. सो मग जे घराघरात ज्या स्त्रिया आहेत ज्यांना माहिती नाही अजून काही गोष्टी, काय काय खाऊ घालायचं काय, सो आपण हे छान एक स्टार्ट करू शकतो. आणि मला आवडही होती. सो मी माझ्या पेजवर, जे माझं पर्सनल पेज आहे त्याच्यावर टाकायला सुरुवात केली. सो मी तिकडे एक 4 महिने छान टाकलं, खूप छान छान रेसिपीज बनवून टाकल्या. पण नंतर असं झालं की ते व्हायरल होत नव्हतं, कारण माझं प्रायव्हेट अकाउंट होतं. आणि मग मला असं वाटलं की आपण एक सेपरेट पेज काढू जे पब्लिकली असेल, आणि मग त्यात मी सगळ्या गोष्टी टाकू शकते. मग मी ते पेज आता लास्ट इयरला काढलेलं, म्हणजे आता त्याला 1 वर्ष झालं आहे, बरोबर मागच्या सप्टेंबरमध्येच काढलेलं. सो मी तिथनं सुरुवात केली आणि मग तिथे चालू केलं, पेरेंटिंग टिप्स चालू केल्या, काही गोष्टी चालू केल्या. आणि इतकं छान प्रतिसाद मिळाला मला, म्हणजे 1 वर्षात एवढी मोठी अचिव्हमेंट मिळणं मराठी चॅनेलला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटते मला. हां. आणि मग तिकडे आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मला. ॲक्च्युली फॉलोअर्सनी त्यांचं होतं की मॅम, आम्हाला तुम्ही ह्या रेसिपी दाखवा, त्या रेसिपी दाखवा, किंवा मग ताई, आम्हाला असं हे कळत नाही, ते कळत नाही. ते इतके असं आपुलकीनी की जशी मी त्यांच्या खूप कनेक्ट झाली आहे, म्हणजे एकदम घरातलं समजून त्यांनी असं मला विचारायला सुरुवात केली. आणि मग ते मला अजून त्याचं एनकरेजमेंट मिळाली आणि मग मी तेच सुरू केलं पोस्टिंग करायला. आणि याच्यामध्ये ऑब्व्हियसली श्रेयानही इन्व्हॉल्व आहे. श्रेयांचं खूप डेडिकेशन आहे ॲक्च्युली, मला ह्याच्यात वाटतं. आणि म्हणजे तो पण खूप छान आम्हाला म्हणजे देतो तेवढं रिस्पॉन्स,
जे खाण्याच्या बाबतीत म्हणा, त्याने कधीच त्रास दिला नाही मला कुठल्याच बाबतीत खाण्याच्या, किंवा एखादा नवीन पदार्थ आलाय समोर मग मी खाणार नाही, किंवा काही मुलांचं असतं ना की मला नाही खायचं वगैरे अशा गोष्टी, तर त्याने कधीच त्रास नाही दिला. त्याने खूप छान पॉझिटिव्हली सगळ्या, म्हणून पण मला ह्या सगळ्या गोष्टी करायला पण ते खूप इझी गेलं असं मला वाटतं. ओके. आणि ज्यावेळेस आता तुम्ही खाण्या वगैरे बद्दल बोलताय तर एक नॉर्मल एक क्वेश्चन येतो जो की कॉन्ट्रोवर्शियल मी आधीच बोलतो, तो म्हणजे काय की लहान मुलांना शाकाहारी द्यायचं का की मांसाहारी खाणं द्यायचं, आणि कदाचित तुम्ही पण त्याला चिकनचं सूप वगैरे देतानाचे व्हिडिओज मी बघितले. सो मग काय प्रतिक्रिया काय असते? तसं बघायला गेलं तर असं पर्टिक्युलर काही नाही की तुम्ही शाकाहारीच द्या, व्हेजिटेरियनच द्या किंवा नॉन व्हेजिटेरियनच द्या मुलांना. ज्याचा तुमचा जो घरचा बेसिकली आहार असतो, घरात आपण जे खातो, सो त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवा मुलांना. व्हेजिटेरियनमध्ये घेतलं तर व्हेजिटेरियनमध्ये पण भरपूर गोष्टी आहेत, प्रोटीन्स त्याच्यात म्हणा, आपण डाळी म्हणू शकतो सगळ्या प्रकारच्या, पनीर येतं, सगळ्या प्रकारचे फ्रूट्स येतात. सो प्रत्येक गोष्टीतनं मुलांना तेवढं पोषक मिळतं. पण जर ज्या घरातलं बेसिक गोष्टी आहेत ते जर नॉनव्हेज खात असतील तर तुम्ही देऊ शकता मुलांना, सूप देऊ शकता, अंड्यामध्ये पण खूप सगळ्या गोष्टी असतात. सो हे जर तुम्ही चालू केलं, पण मुलं जर तुमची खात असतील स्वतःहून, तर मला वाटतं ऑफर करायला काहीच हरकत नाही. आधी आम्हालाही असं वाटलं की श्रेयांला चिकन सूप मी सगळ्यात आधी स्टार्ट केलेलं. गावरान कोंबडीचं जे चिकन आहे त्याचं सूप म्हणजे चांगलं असतं ना मुलांसाठी, हाडांसाठी वगैरे, इम्युनिटी पण बूस्ट होते. सो मी चिकन सूपनी स्टार्ट केलेलं. मला पण आधी पहिलं वाटलेलं, अगदी श्रेयन 7 की 8 महिन्याचं होतं तेव्हा मी पहिल्यांदा सूप दिलेलं त्याला. सो मलाही वाटलं की त्याला पचेल की नाही, काय नाही. पण डॉक्टरना विचारलं, डॉक्टर बोलले की ऑलरेडी जेव्हा मुलं 6+ होतात, 6 month प्लस, तेव्हा ते सॉलिड स्टार्ट करण्याच्या केपेबल असतात, म्हणून आपण त्यांना सॉलिड स्टार्ट करतो, ब्रेस्ट फीडवरनं सॉलिडवर येतो. मग तेव्हा खाण्याची सुरुवात झाली होती जेव्हा मुलांची, तेव्हा तुम्ही या गोष्टी देऊ शकता. तर मग दिलं तर त्याला खूप आवडलं ते ॲक्च्युली. सो तो डिमांड करायला लागला. त्यानंतर आम्ही जास्त वाढवत गेलो त्याला ऑफनली, की चिकन सूप म्हणा, मटन सूप म्हणा किंवा एग्स म्हणा, त्याच्या डाएटमध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या. तर त्यांनी जर नकार दिला असता तर आम्ही नसतं त्याला फोर्स केलं ना खाण्याबद्दल. त्याला आवडतं, त्याला खूप आवडतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतोय, म्हणजे सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट केलं, आता श्रावण चालू होता, माझा गणपती होता, मग अशा वेळेस आपण तर आपल्या घरात बनवतच नाही आपण नॉनव्हेज. ते ऍक्च्युली 2 महिन्याचा तर गॅप जातोच, कारण श्रावण नंतर गणपती, गणपतीनंतर नवरात्र, त्याच्यातही आपण पितरपाठ सुरू होतं. सो ह्या वर्ष मग ह्याला रिप्लेसमेंट आम्ही पनीर देतो, त्याला सोयाबीन देतो. सोयाबीनचं टेक्स्चर ऍक्च्युली त्याला चिकन सारखं वाटतं. सो मग सोया पुलाव केला की त्याला वाटतं चिकन राईस बनवलाय. सो तो चिकन म्हणून खातो. सोया टिक्क्या बनवतो. सो असे रिप्लेसमेंट करत असते त्याला. सो त्याला आवडतं, आवडीने खातो तो. ओके मॅडम, आता जसं तुम्ही बोललात तुम्ही नॉन व्हेजिटेरियन देताय, परंतु मला चांगलं आठवतंय तुम्ही ज्यावेळेस ती व्हिडिओ टाकली ना त्यावेळेस काही निगेटिव्ह कमेंट चालू झाले भरपूर, काही नाही भरपूर जास्त, आणि पॉझिटिव्ह पण खूप जणांनी घेतला ऍक्च्युली ती गोष्ट. पण मग माझा तोच प्रश्न आहे की आपल्याला आपली पर्सनल लाईफ ज्यावेळेस आपण या सोशल मीडियावरती दाखवतो, लोकांना एक पॉझिटिव्ह गोष्ट दिसते आमची फेम, पण ऍक्च्युअल रियालिटी काय असते, एक निगेटिव्ह कमेंट आली तर आपल्याला किती दडपण येतं, पुढची व्हिडिओ टाकावी की नाही, त्याच्यासाठी ती मेंटॅलिटी, तो माइंडसेट बनवण्यासाठी आपला एवढा वेळ जातो. तर मग तुम्हाला सोशल मीडियाचं प्रेशर असतं का, डायरेक्टली विचार? बरोबर, खूप असतं. कारण एक जरी गोष्ट टाकायची झाली तर म्हणजे मी ऍक्च्युली रोज प्रत्येक जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना तेव्हा पूर्ण तो व्हिडिओ मी 2दा-3दा बघते की काही माझ्याकडून चुकून बोलल्या गेलं असेल किंवा काही असेल. मग ह्याच्यावर छोटा पॉईंट असतो ना, काय असतं ते जे असतं ना, कागद पूर्ण व्हाईट असल्यावर ते दिसत नाही, फक्त एक पेनाचा डाग असल्यावर दिसतं, तशी गंमत असते. मग व्हिडिओ बनवणं, त्याच्या मागचे एफर्ट्स, लोक ते नाही, थोडं कुठेतरी काहीतरी दिसलं ना की मग त्यावर सुरू होऊन जातात लोक. आणि पण मग त्या नॉनव्हेजच्या व्हिडिओवर जसं तुम्ही बोललात ना, ॲक्च्युली त्यावर जे ज्यांनी स्वतःहून डिमांड केली होती मला, ज्या फॉलोअर्सनी की आम्हाला हे रेसिपीज दाखव, चिकन सूपच्या रेसिपी दाखव, मटनच्या रेसिपीज दाखव, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता. तर ते ज्यांनी पॉझिटिव्ह घ्यायचंय त्या लोकांनीच त्यांच्या डेबिट चालू झालं. म्हणजे तेच एकमेकांसोबत म्हणतो ना आपण, ते रिप्लाय करत होते. ज्यांच्या निगेटिव्ह कमेंट्स आल्यात त्यांना ते पॉझिटिव्ह रिप्लाय करत होते
फॉलोअर्स. सो ते चालू झालं. नंतर मग मला पण थोडंसं असं वाटलं की आपण काहीतरी चुकीचं केलंय का किंवा सोशल मीडिया. आणि आजकाल काय म्हणजे हा पॉईंट उचलण्यासारखा एवढाही नव्हता, कारण आपण बघतो आता सोशल मीडिया रील्स, नॉनव्हेजच्या भरपूर रेसिपीजच्या रील्स आहेत. जे हे फूड ब्लॉगर्स आहेत ते सगळे नॉनव्हेजच्याच रेसिपीजचे फूड ब्लॉगिंग करतात. सो तिकडे जाऊन नाही कोणी बोलत, पण मग ते एकाला कोणाला तरी लहान मुलाच्या रिलेटेड येतं ना, म्हणून मग ते काहीतरी. पण मग मला सगळ्यांनी काय सांगितलं की तू त्या म्हणजे 20% लोकांचा विचारच करू नको जे तुला निगेटिव्ह हे करतात. तू उरलेले ते लोक बघ ना, 80% ज्यांच्यासाठी तू बनवतीयस व्हिडिओ, त्यांच्याकडे हे करून तू पुढे जा असं. सो मग मी ते लक्ष नाही देत आता ॲक्च्युली त्याच्याकडे एवढं. कमेंट सेक्शनकडे मी करत राहते. ओके, गॉट इट. पण थोडं येतं ते कुठेतरी आपल्याला. हा, येतो. म्हणजे ज्यावेळेस प्रसिद्धी येते सगळ्या गोष्टी येतात, कुठे ना कुठे येतात. आणि आणखी एक कॉमन क्वेश्चन, आता श्रियान भरपूर फेमस झालाय, त्याच्यासोबत तुम्ही झालाय, त्याचे पप्पाही झालेत. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ज्यावेळेस तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल कोल्हारवरनं तुम्ही आलात शिर्डीला, तर तिथे जे फॅन्स वगैरे भेटतात, तर त्याची कशी तुम्हाला रिएक्शन असते? म्हणजे छान वाटतं ऍक्च्युली, खूप छान वाटतं. म्हणजे एवढा संपर्क नाही आलाय असा अजून आमचा जास्त लोकांसोबत, पण जेवढ्यांसोबत आलं छान काहीतरी करतोय आपण, लोक दखल घेत आहेत त्याची, सो छान वाटतं. ओके. आणि एक पुढे असा एक म्हणजे एक महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे काय की लहान मुलांना गोड जेवण द्यावं की नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, गोड जेवण तर आपल्या बेसिक आहारात सगळ्या गोष्टी असतातच. सो गोड असं पर्टिक्युलर नाही, पण अति प्रमाणात गोड नका देऊ असं माझं मत आहे. म्हणजे त्याने काय होतं की तुम्ही एक गुलाबजाम खाल्लाय मुलांनी ठीक आहे, पण तो एका टाइमला जर 10-10 15-15 गुलाबजाम खात असेल तर ते चुकीचं आहे ना. किंवा चॉकलेट्स म्हणा, ह्या गोष्टी. आम्ही श्रियांला अजून चॉकलेट्स ऑफर करत नाही स्वतःहून घरातले. म्हणजे त्याला पण माहिती नाहीये, आता तर माहितीच नव्हतं 2 वर्षापर्यंत, पण आता त्याला थोडेसे बाहेरनं गेस्ट आले, मग धर श्रियान तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. सो ते आता त्याला कळायला लागलंय, पण तरी पण तो असं खूप पडले असेल तो नाही डिमांड करणार की मला द्याच म्हणून, कारण त्याला एवढी सवयच नाही राहिली, नाहीच आहे म्हणजे. आता एक आहे ना, एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे त्याच्याबद्दल मी थोडासा नाराज आहे, म्हणून मी तुमच्याशी डायरेक्टली बोलेन. आम्ही म्हणतो की मोबाईलमध्ये लहान मुलांनी स्क्रीन बघायची नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि तुम्ही तर डायरेक्टली श्रियांचेच व्हिडिओ चालू केले. तर मग स्क्रीन टाइम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. म्हणजे मुलांना मोबाईलच नको आणि तुम्ही तर डायरेक्टली त्यालाच सोशल मीडियावरती प्रमोट करताय. मग यावरती तुमचं मत काय? आणि म्हणजे तुम्हाला योग्य वाटतंय का ही स्क्रीन टाइम एवढं, म्हणजे डायरेक्टली सोशल मीडियावरती त्याचं एवढं व्हिडिओज वगैरे? आता होतं काय, ज्यावेळेस मी शूट करते, मी बॅक कॅमेराने शूट करते, सो त्याला असं काही दिसत नाही, पहिली गोष्ट. हो. दुसरी गोष्ट, श्रियान 2 वर्षाचा होता, तो 2 वर्षाचं काय अजून 2 वर्ष आणि 1 महिन्याचं झालाय, पण त्याला अजूनही कार्टून काय हा प्रकार माहिती नाही घरात. म्हणजे ही गोष्ट खूप खोटी वाटते लोकांना ऍक्च्युली, पण हे खरं आहे. त्याला कार्टून्स माहिती नाही आहेत, त्याला मोबाईलमध्ये पण कार्टून्स आहेत हे माहित नाही. त्यांनी अजून पण कधीच मोबाईलमध्ये कार्टून हा प्रकार आहे हे त्याच्या पुढे तुम्ही असे 10-15 मोबाईल जरी ठेवले, तो एका मोबाईलला सुद्धा हात नाही लावणार. तो काहीतरी उद्योगाचं काम करत बसेल, काहीतरी खेळणी खेळत बसेल किंवा घरातल्या गोष्टींमध्ये काहीतरी लुडबुड करत बसेल, पण तो मोबाईलला हात लावणार नाही. आता राहिली गोष्ट दुसऱ्या स्क्रीनची, टीव्ही आपल्या नॉर्मली घरात असतो, आणि कसे माझे सासरे वगैरे सगळेच घरात टीव्ही बघतात, सो ते मधून अधून तो येतो बघत जातो. पण ते असं पूर्ण टीव्ही पुढे बसून ते कंटिन्यू डोळे ताणून ते बघत राहायचं असं नाहीये. पण आता आणि ह्या पॉईंटमध्ये काय वाटतं माहितीये का, असं पण वाटतं की आपला मुलगा मागे नको राहायला कुठे. बरोबर, आजकालच्या म्हणजे खूप छोट्या मुलांना स्क्रीनचं वेड आहे, पण त्यांना सगळ्या अपडेटेड गोष्टीही कळतात ना. मुलं प्ले स्टोअरवरनं डिरेक्टली गेम डाउनलोड करून सगळ्या म्हणजे फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. मग असं एका पॉईंटला एक आई म्हणून मला हा पण प्रश्न येतो की मग 4 लोकांमध्ये गेल्यावर ते सगळ्या गोष्टी करतात आणि श्रियान कुठे मागे नको राहायला ह्या गोष्टींमध्ये. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की 2 वर्षापर्यंत नो स्क्रीन. ओके. हां, सो हे माझ्यासोबत घरातल्या सगळ्यांनी मला तेवढं सपोर्ट केला. आमच्याकडे कसं आहे, संध्याकाळी सगळे घरी आले ना की मग म्हणजे काहीच नाही, फक्त श्रियांसोबत खेळा, कारण दिवसभर मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीच जणी असतो घरात. सो आम्ही त्याला जेवढं टाइम द्यायचं दिवसभर देतोच सगळं टाइम. पण मग त्याचं वडील आणि त्याच्या आजोबांकडनं आल्यावर अपेक्षा असतात की मग ह्यांनी माझ्यासोबत खेळा, आणि ते पण खेळतात. असं नाही की त्याला काहीतरी लावून दिलंय आणि आम्ही आमचं करत बसलोय, कधीच नाही होत. म्हणजे त्याला त्याच्यामुळे तो डिमांडच करत नाही ह्या गोष्टींची की मला बघायचंय स्क्रीन किंवा मला दाखवा.
पण आता नंतर हळूहळू आणि जरी तुम्ही TV दाखवत असताल मुलांना तर ना म्हणजे हे कोकोमलन वगैरे हे असले दाखवण्यापेक्षा तर एक मिस रेचल म्हणून नावाची एक यूट्यूबर आहे. तिचे म्हणजे खूप करोडमध्ये फॉलोवर्स आहेत ॲक्च्युली. ती टॉडलर्सला वगैरे हाऊ टू म्हणजे इंग्लिश शिकवते किंवा सगळे कलर्स वगैरे किंवा कसं इंटरॅक्ट ठेवायचं मुलांना ते शिकवते. सो त्याच्या तुम्ही दुसरं काही दाखवण्याऐवजी ते दाखवू शकता म्हणजे ज्यांची मुलं नाही ऐकतच नाही ना स्क्रीन टाईमला तर त्यांच्यासाठी. किंवा मग रिप्लेसमेंटमध्ये काय होतं आता आम्ही काय करतो आम्ही कुठे बाहेर गेलो जिथे आमचं काहीतरी काम आहे पण मग श्रियान आमच्यासोबत आहे मग त्याला एंगेज कसं ठेवायचं काहीतरी महत्त्वाचं काम करतोय. माझी एक बॅग असते त्यात म्हणजे ती डोरेमॉनची बॅग टाईपच आहे त्यात सगळा खजाना असतो. सगळे असे म्हणजे गेम्स वगैरे असे छोटे छोटे की ते काहीतरी त्यात एंगेज राहील तो श्रियान. सो मी तसे घेतलेले आहेत. बरं एज्युकेशनल टॉईज खूप आलेले आहेत आजकाल मार्केटमध्ये खूप त्यातनं मुलं शिकतात पण आणि एंगेज पण राहतात. सो त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता म्हणजे पेरेंट्स घेऊ शकतात तसे टॉईज वगैरे मग मुलं एंगेज राहतात. सो हळूहळू कमी करा ज्यांचं नाहीच म्हणजे ज्यांची अजून सुरुवात आहे ज्यांची बाळं खूपच अगदी 6 महिन्याच्या आत आहेत त्यांनी तर प्रयत्न करा मी म्हणते. आणि इम्पॉसिबल नाही आहे ही गोष्ट ॲक्च्युली आम्ही स्वतः करून बघितली आहे ही गोष्ट. इम्पॉसिबल नाही आहे विदाऊट स्क्रीन जगवणं मुलांना ॲक्च्युली पण ट्राय करा. कारण काय होतं आजकाल ते न्यूक्लिअर फॅमिली आहेत त्यांच्या घरी आजी आजोबा नसतात वगैरे मग ते सिटीत राहतात आई आणि ते मग आणि होतच ते म्हणजे त्या एका आईला सगळं घरातलंही काम करायचं बाकीच्याही गोष्टी करायच्या सोबत मुलालाही हँडल करायचं. मग एका टाइमला ते फ्रस्ट्रेट होऊन इधर बाबा मोबाईल तू बघ मला करू दे माझं काम असं होतं. पण मग त्या आता ठीक आहे तुमचं होतंय पण त्याऐवजी तुम्ही अशा त्याला हे करू शकता की एज्युकेशनल टॉईज घ्या ज्याच्यात एंगेज राहील मुलांना खाली बागेत घेऊन जा. आमच्या श्रियांना बाहेर खेळायला खूप आवडतं म्हणजे तो अगदी दिवसभर त्याच्या अक्षरशः 15 ते 20 वेळा त्याचे कपडे चेंज होतात. तो दिवसभर चिखल खेळेल दिवसभर सगळ्या गोष्टी खेळेल. बाजार आणला तर ते बाजाराचं मेथीची भाजी त्याला सगळ्या भाज्याही माहिती आहेत हे निवडायचं ह्या सगळ्या गोष्टी अशा गोष्टीत आम्ही त्याला एंगेज ठेवतो दिवसभर. म्हणजे बाळाला जेवढा आपण एंगेज ठेवू तेवढा मुलगा जास्त अजून प्रोडक्टिव्ह आणि ते स्वतः ग्रो करतात ऍक्च्युली. हा खूप प्लस पॉईंट आहे. जे मुलं स्क्रीन बघतात ना तुम्ही त्यांना बघा ते आपण जरी कुठे गेलो ना ते एका कोपऱ्यात बसलेले असतील त्यांचा मोबाईल ते मान वर करून पण बघायला तयार नाही होत आजकाल की कोण आहे आपण कुठे आलोय की आपण कुठे बाहेर आलोय का तसं नाही होत. श्रियांच्या बाबतीत आता पण तो इथे आलेला असताना तो सगळीकडे त्याचं सगळं काढून उचकून झालेलं असतं कारण तो स्वतःला ग्रो करतो. त्याच्या माइंडमध्ये नाहीच आहे ना की आपल्याला एका पॉईंटला फोकस राहायचं की हेच मग तो सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो की काय काय आहे इथे काय आहे तिथे काय आहे. भांडी लावू लागतो तो मला. परत आम्ही जेव्हा जेवण करून उठलो तेव्हा जशी आपण ताटं उचलतो तो पण त्याची प्लेट उचलून ठेवतो की त्याला कळतंय की ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला. त्याचं माइंड दुसरीकडे डायव्हर्ट होतच नाही ना. तो स्वतःलाच ग्रो करतो. त्याला माहिती मील टाईम आहे आपला. मग तो स्वतःची आपण म्हटलं ना श्रेयान शिरा रेडी झालाय तो लगेच जाणार ट्रॉलीमधनं ते प्लेट घेणार त्याची चमचा घेणार आणि लगेच ते मम्मा मला ते भूक लागली आहे. सो त्याला ह्या माहिती आहेत बेसिक गोष्टी की आपला आता मील टाईम आहे मग आपण आता हे खायचंय बाबा असं. नॉर्मली काय होतं की घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे छोटे वाद होतात. मग तुमचं ऑब्झर्वेशन काय आपल्या भरपूर म्हणजे खास तुमच्यासाठी नाही सर्वच जणांसाठी ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ त्यांच्यासाठी लहान मुलांसमोर आपण भांडणं करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि जर होत असेल तर त्याने त्या मुलावरती काय परिणाम होऊ शकतो आणि त्याला कसं अवॉइड केलं पाहिजे. बरोबर हा पण खूप चांगला पॉईंट ॲक्च्युली. लहान मुलांसोबत पहिली गोष्ट समोर भांडायलाच नाही पाहिजे आपण. कारण काय होतं मुलांचं खूप नाजूक मन असतं आणि ते खूप गोष्टी लक्षात ठेवतात. बरोबर त्यांचं त्या माइंडमध्ये ना ते एकदम प्रॉपर लक्षात ठेवतात आपण काय बोललो काय नाही सगळं म्हणजे ते तसंच रिॲक्ट करायला. आता जर घरात एखादा हजबंड वाईफवर कंटिन्यू ओरडत असेल तर तो जर मुलगा बघतोय कंटिन्यू तर तो पण ओरडायला सुरुवात करणार कारण तो बघतोय ना माझे पप्पा आईवर सारखे ओरडतात किंवा आई पप्पांवर सारखी ओरडते. मग तो ते बघायला सुरुवात करतो आणि तो तसंच बिहेव करायलाही सुरुवात करतो कारण तो कुणाला तरी समोर कॉपी करतोय ना. आपण जर घरात छान वातावरण ठेवलं हसून खेळून वातावरण ठेवलं तर मग मुलंही तसेच शिकतात. सो असं नाही मुलांसमोर भांडणं हे पूर्णपणे ऍक्च्युली चुकीचंच आहे. पण मग जसं तुम्ही पेरेंटिंग करताल तसंही मुलं शिकतात असं. आणि एक जर समजा एखादा मुलगा आहे ज्याने असे घरातले रेग्युलर वाद बघितले आणि ते वाद बघितल्यानंतर त्या मुलाचा स्वभाव अचानक असा शांत झालाय
डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं आपल्याला जाणवतंय, तो कुठेच कोणाशी जास्त बोलत नाही, घाबरतो, अशा मुलाला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढायचं असेल, किंवा जर तो त्याची क्रिएटिव्हिटीज एक्सप्लोअर करू शकत नाही, तो जास्त बोलत नाहीये, मग अशा मुलाला कसं तुम्ही म्हणजे त्याला बाहेर पाडण्यासाठी काय करायला हवं आपण? ओके. सो आता हा प्रश्न आहे तो असा अजूनपर्यंत आमच्या बाबतीत तर घडलेला नाहीये, कारण आमचं पेरेंटिंग खूप वेगळं आहे श्रेयांच्या बाबतीत. पण मग मला असं वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, तर सो ह्या बाबतीत मुलांना टाईम देणं ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ॲज अ पेरेंट जर हजबंड बाहेर जात असतील जॉबसाठी किंवा आई बाहेर जात असेल जॉबसाठी आणि मग घरात येऊन तुम्हाला तेवढं टाईम देणं मुलांना खूप कंपल्सरी आहे. कारण काय होतं, मुलांची एक आशा लागलेली राहते, 6 वाजता पप्पा माझ्या घरी येणार आहेत, मग मला ते टाईम देतील. मग तुम्ही त्यावेळेस बसली मोबाईल बघत दिवसभर, मी आलोय आता काम करून, थांब जरा, माझ्याकडे येऊ नको, मला थोडं माझ्या गोष्टी करू दे. तर ते एक आशा असते ना त्यांची मुलांची, सो ती नाही राहत. आणि मग काय होतं की ह्या गोष्टीतूनच असं होतं की आई मला टाईम देत नाहीये, माझे वडील मला टाईम देत नाहीये, मग ते मुलं एकटे 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 सुरू होतात व्हायला. सो थोडा टाईम प्रयत्न करा की मुलांसोबत छान वेळ घालवायचा, बाहेरच्या ट्रिप प्लॅन करायच्या, कुठे बागेत घेऊन जायचं, कुठे छान एखादं वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं, इंटरॅक्शन ठेवायचं मुलांसोबत. सो हे खूप गरजेचं आहे आता. ओके. आणि अजून एक म्हणजे एक पर्सनल क्वेश्चन म्हणता येईल, तुमचा श्रेयांचा आणि त्याच्या बाबांचा एखादा असा इमोशनल क्षण ज्यामध्ये तो खूप इमोशनल होता, जो तुम्हाला शेअर करायला आवडेल? सो श्रियान रांगायला असं वाटत होतं की आता 6 महिन्याचा झालाय, त्यानंतर तो असं छान घरात रांगेल वगैरे आणि मग असं छान चालू होईल. पण तो कधी रांगलाच नाही, तो डिरेक्टली चालायला लागला 9व्या महिन्यात. हो, श्रियान खूप लवकर चालायला लागला 9व्या महिन्यापासून. सो आमची अशी इच्छा होती की आता हा इकडून इकडून येईल, ह्या घरातून त्या घरातून, छान रांगत असं. तो रांगलाच नाही, तो म्हणजे डिरेक्टली उभा राहून चालायला लागला, पकडून. हो, सो तो अगदी 9 महिन्याचा होता आणि डिरेक्टली चालायला लागला. आणि आई म्हणायचं असं मला खूप होतं की श्रेयांनी मला पहिले आवाज द्यावा आई म्हणून, पण त्यांनी कधी आई बोललंच नाही, तो डिरेक्टली बाबा करायला, म्हणजे पप्पा करायला लागला. आणि मग आता मला छान तो आई वगैरे, आणि तो बोलायलाही खूप लवकर लागला. सो आता तो पूर्ण क्लिअर सगळ्या गोष्टी बोलतो, त्याचे सगळ्या मनातल्या फिलिंग्स पण बोलतो. म्हणजे त्याला इतक्या छान फिलिंग्स पण आल्यात ना की त्याचे पप्पा सकाळी जेव्हा जातात फॅक्टरीवर तेव्हा त्याला असं होतं की मम्मा मला पप्पा सोडून गेले, मला घेऊन नाही गेले. सो ते त्याच्या असं मनातल्या फिलिंग्स येतात की मला घेऊन नाही गेले, मला सोडून गेले. इट्स बिकॉज ऑफ तुम्ही त्याचा स्क्रीन टाइम कमी ठेवला. कमी म्हणजे नाहीच ना ठेवला, त्यामुळे तो स्वतःला ग्रो करतो. आम्ही जे बोलतो ते तो ऑब्झर्व करतो. येस. आणि खूप गोष्टी म्हणजे खूप प्लस पॉइंट आहेत स्क्रीन व्यतिरिक्त मुलांना ठेवण्याचे. इतके मुलं शार्प होतात ना, खरं आहे. पण आजकालच्या जगात म्हणजे ही गोष्ट ॲक्च्युली चांगली आहे, पण लोकांना एक्सेप्ट पण नाही होते की आम्ही मुलांना स्क्रीन टाइम देतो, आमचं काहीतरी चुकतंय. हे लोक एक्सेप्ट नाही करत आहेत, पेरेंट्स ॲक्च्युली. बरोबर. पण त्यांच्याकडे पण कारण आहेत म्हणून त्यांच्याकडून ते नाही होते. पण मग प्रयत्न करा कमी करायचा, कारण तुम्ही एक मुलगा खूप चांगलं एक बाळ घडू शकता ॲक्च्युली पुढे. आणि एक कमेंट होती ॲक्च्युली, मी असाच एक स्क्रीन टाईमचा व्हिडिओ होता एका सरांचा, तो मी बघितलेला, डॉक्टर होते ते. तर त्याच्यावर एक कमेंट होती की माझा मुलगा पहिल्यापासून स्क्रीन बघतोय, तो IAS झालाय असं. तो मला खूप फनी वाटली ही गोष्ट की लोक असे कसे बोलू शकतात ना. म्हणजे ते डॉक्टर सांगतायत ऍक्च्युली की चांगली गोष्ट म्हणून सांगतायत. स्क्रीन टाइम बघतोय तो IAS झाला. अरे ठीक आहे बाबा, तो IAS झाला असेल तर त्याचं वय 25 वर्ष, 25 वर्षापूर्वी काय फोन होता का? आणि म्हणजे लोक काही करू शकतात ना, काही बोलू शकतात. इतकं त्यांना म्हणजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ते चांगलं सांगतायत. तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, नाही घ्यायचं सोडून द्या ना. म्हणजे जर तुम्हाला आता आम्ही त्याला स्क्रीन टाइम देत नाही कारण आम्ही सगळे इन्व्हॉल्व्ह होतो त्याच्यात. आम्ही त्याला पूर्ण टाइम देतो श्रियांला, म्हणून. मग आम्ही रिकाम टेकडे किंवा आम्हाला काही कामच नाही दिवसभर घरात असं नाही ना. मी जेव्हा घरात काम करत असते, मी जेव्हा स्वयंपाक करत असते, माझ्या सासूबाई पूर्ण वेळ सांभाळतात श्रियांना. मग त्या नाही असं की मला कंटाळा आलाय, धर श्रियान तुला मोबाईल, बिलकुल नाही. आमच्याकडे ते अलाउडच नाही आहे मोबाईल. आणि आम्ही हा रूल मी जेव्हा श्रियान झाला ना त्याच वेळेस घरात सगळ्यांना सांगितलं होतं की काही होऊ दे श्रियानला फोन दाखवायचा नाही. आणि तो माझा रूलचा म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी मला तेवढी साथ दिली. माझ्या सासऱ्यांनी त्याच्यात साथ दिली, माझ्या घरचे असू दे, आम्ही तिकडे कधी गेलो, सगळ्यांनी मला साथ दिली या बाबतीत की मोबाईल दाखवायचा नाही मुलांना.
सो मग असं नाही की कुणावर तरी दिलंय बाबा सांभाळायला, मग आता प्राची आम्हाला कंटाळा आला आम्ही दिली मोबाईल लावून त्याला. किंवा खाताना, आजकाल तो खाताना तो फर्स्ट पॉइंट आहे, आम्ही काही जण बघतो ते मोबाईल लावला तरच ते खाणार. खातच नाही, बिलकुल नाही खात. सो असा गोष्ट कधीच आमच्या सोबत झालेली नाही. आम्ही हॉटेलमध्ये जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, आमच्यासोबत बाकीचे गेस्ट फॅमिलीज असतील ना, त्यांची मुलं पण मोबाईल बघतात. मग त्यांचं असं होतं की श्रेयान आरामात खातो, मग प्राची त्याला तो नाही बघून खात का, नाही खात तो बघून, दाखव ना एवढं काय होतं, पण मला तो स्टार्टच करायचं नाहीये पॉइंट. तुम्ही चुका केल्या, आम्ही करू आता ते चुका. आणि असं होतं की मग मी श्रेयानला त्या ठिकाणावरून बाजूला घेऊन जाते की नको बाबा, श्रेयानला असं नको वाटायला की माझी आई मला दाखवत नाही किंवा हे काहीतरी सगळे मुलं बघतायत, मला का नाही दाखवते हे, असं वाटायला नको. म्हणून ह्या आधी आम्ही असं प्रयत्न करायचो, आम्ही त्याला साईडला घेऊन जायचो. मग ते माझ्यावर पण असं होतं लोकांचं त्या सिच्युएशनमध्ये की हां ही जरा आतीच करते आई, म्हणजे आता आजकाल तर सगळेच बघतात ना, एवढं काय 2 मिनिटं दाखवले आणि असं. सो मला माहिती मी माझ्या मुलाला ग्रो करतेय. सो मला बोललं कुणी तर मी ते ऐकून घ्यायचंय, पण मला माहितीये मी एका छान मुलाला घडवतेय. एक्झॅक्टली. सो आता काय वाटतं श्रेयांच्या बाबतीत काय प्लॅन आहेत तुमचे, म्हणजे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय विचार आहेत, की आपण म्हणतो ना की माझा मुलगा IAS ऑफिसर व्हावा, असं चुकीचं आहे ऍक्च्युली आपण विचार करणं, बट तरी पण एक आईचं स्वप्न असतं. मला तो खूप मोठा झालेला बघायचंय, त्याला खूप खुश झालेलं बघायचंय. बाकी त्याला काय करिअर चॉईस करायचं त्याच्यात पूर्णपणे त्याचा निर्णय असेल, पण आम्ही खूप सपोर्ट करणार. आमचं ठरलंय की सगळं करायचं श्रेयांसाठी, आणि तो पण ऍक्च्युली आम्हाला खूप सपोर्ट करतो ह्या बाबतीत. सो सगळं काही श्रेयांसाठीच करायचंय. ओके. सो आता आपण खूप महत्वाची चर्चा केली, पण एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम येतो म्हणजे काय, आता देवदर्शन येतो. पहिली गोष्ट, बाळ जन्माला आलं 1 वर्ष आपण घराच्या बाहेर निघत नाही बाबा, त्याला बाहेरची धूळ नको लागायला, गारवा नको लागायला, आजारी पडायला. आता 2 वर्ष झालंय बाळ माझं, तुम्ही बाहेर फिरायला फ्री झालाय, तुम्ही बाहेर फिरायला जातात, मग ते काय बाहेर गेलं म्हणजे परत आपण KFC खाणार, मग त्याला काय होतं, खा थोडंसं KFC, मग किंवा आपण म्हणणार चला मॅकडी आहे तर थोडं जाऊ द्या. तर हे स्नॅक्स किंवा हे फास्ट फूड अवॉइड करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय मार्ग करतात? हां, तर अशा वेळी जेव्हा आम्ही ट्रॅव्हलिंगला जातो किंवा आम्ही कुठेही बाहेर जातो डे आउटला, सो मी असे सगळ्यात छोटे छोटे प्रकारचे स्नॅक्स बनवून घेते. आणि ते होममेड चांगलं आहे ॲक्च्युली. तुम्ही बघता त्या बालाजीच्या 1 पॅकेटमध्ये केवढं ऑइल आणि केवढं सॉल्ट असतं, म्हणजे हे खूप टू मच आहे मुलांसाठी एवढ्या लहान वयात. आणि मुलं पॅकेटवर पॅकेट खाताना बघितलेत मी. सो हे त्याच्याऐवजी काय करू शकता तुम्ही, छान छान मखाना रोस्ट करून घेऊ जाऊ शकता, शेंगदाण्याची चिक्की वगैरे, ह्या अशा घरच्या गोष्टी करून घेऊन जायला, मुरमुऱ्याचा चिवडा, छोट्या छोट्या गोष्टी. हां, हे असं आमचं अख्खं एक खाण्याची बॅग असते, एक टॉईजची बॅग असते. सो त्याच्यात असं मनुके, ड्राय फ्रुट्सचा एक छोटा डब्बा. सो श्रेयांना जेव्हाही कधी भूक लागते किंवा काय, तर आम्ही त्याच्यातनंच ऑफर करतो. बाहेरचं तर अगदीच काही घेतच नाही. आता मी लहान होतो, मला तेव्हा पॅरेंटिंग वगैरे, आता आपण लहान असेल आपल्याला काय कळतं पॅरेंटिंग, पण त्यात मला चांगलं आठवतं की मला माझी आई आहे ना खूप मारायची काही जो चुका केलं तर, आणि इतकी मारायची की नंतर मग मी असंही बघितलेलं तिने मारल्यानंतर ती स्वतः रडायची आणि मला कधी कधी ताप यायचं, असं एवढं मी मार खाल्लेला आहे आणि मी खूप नटखट होतो, खूप त्रास द्यायचो आईला लहान असताना. सो आता ही माझी झाली पॅरेंटिंग. पण आजकाल आहे ना मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड आला, ते काय सॉफ्ट पॅरेंटिंग वगैरे, सॉरी काय जेंटल पॅरेंटिंग, सॉफ्ट पॅरेंटिंग. मी असं बोलेल सिंपल भाषेमध्ये, आपले सिंपल भाषा, सॉफ्ट पॅरेंटिंग, जेंटल पॅरेंटिंग की आपली गावठी पॅरेंटिंग? म्हणजे मी तर ह्या बाबतीत, आम्ही तर श्रेयांच्या बाबतीत नाही केलंय ऍक्च्युली सॉफ्ट पॅरेंटिंग, कधीच नाही केली आहे. हां, जेव्हा चुकला ना तो आम्ही ओरडलो, आम्ही दोघेही ओरडलो. पण त्यावेळेस काय होतं, जेव्हा मी ओरडती, पारस असं नाही की पारस त्याला लगेच सपोर्ट जवळ घेतायत की नाही नाही बाबा मम्मा ओरडती ना तुला असंच आहे, ते पण त्याच बाबतीत राहतात की श्रेया तुझं चुकलंय. सो ऍक्च्युली काय, मी स्वतः मार खात खात मोठी झालेली. सो मुलांना मारायचं नाही, पण तुम्ही ऍटलीस्ट चुकीच्या गोष्टी समजून सांगा ना त्यांना. आजकाल कसं, त्याने काय होतं, मुलं खूप हट्टी बनलेत, त्यांना माहितीच नाही चुकीचं आहे की बरोबर आहे, म्हणजे पेरेंट्स ओरडतच नाही त्यांना. आमच्या शेजारी आता एक मुलगा होता इथेच, आता तुम्ही आवाज ऐकला ना, तो ओरडत होता बाहेर, त्याला आपण सांगितलं. त्याच मुलाचा छोटासा किस्सा आहे. काय झालेलं, त्याच्या वडिलांनी त्याला इथे मारलं, त्याने काहीतरी चूक केली म्हणून. तो डायरेक्टली इथून रस्त्याने चालत चालत पळत पळत सुटला, मला तुमच्यासोबत राहायचंच नाही. आणि मुलाचं वय
6 ते 7 वर्ष. बापरे. मग हेच मुलांवर मनावर परिणाम होतात की मला आजपर्यंत कधी ओरडलेच नाही आई बाबा, मला कुठली चुकीची गोष्ट दाखवलीच नाही यांनी चुकीची आहे. मग ते चार चौघात म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो मग ते आई वडिलांना आजकाल मी बघते मुलं काही बोलतात, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही आहे मम्मा, जे जे त्यांच्या घरच्यांचं ऐकायला येतंय मनावर तसेच बोलतात. इतके विचित्र सारखं बोलतात तो लहान मुलं की आपण विचारही नाही करू शकत काही. सो मग तिथे काय सॉफ्ट पेरेंटिंग, जे चुकीचं आहे तुम्ही ओरडा ना मुलांवर, नाही मारायचं तुम्हाला, पण ती गोष्ट चुकीची ती दाखवणं गरजेचं आहे मुलांना, बरोबर की नाही. आता आमच्या बाबतीत श्रेयान जर चुकतो मी ओरडते त्याच्यावर, आमच्याकडे मी थोडी जास्त ओरडते, श्रेयांचे आजोबा ओरडत नाही, आजी ओरडत नाही, पण मग पप्पा तर बिलकुल ओरडत नाही, पण त्याला फक्त माझा थोडासा धाक आहे, पण तो एक आदरयुक्त धाक म्हणतो ना, पण तो असा नाही की तो घाबरतो खूप मला, पण त्याला माहिती आहे की मम्मा आपल्याला ओरडेल, चूक केली, चूक काही करू दे, त्याने कुठे काही पाडलं, त्याने पीठ वगैरे सांडवलं ना, तो पहिला माझ्यासमोर येऊन उभा राहतो, बघतो माझ्याकडे, मम्मा सॉरी, मग आपण समजायचं की ह्यानी काहीतरी कुटाणा केलाय, मग तो घेऊन जातो बोट धरून की मी हे केलंय, मी इथे पीठ सांडवलंय, मी इथे काहीतरी कुटाणा केलाय, मी सगळं काहीतरी तोडलंय, मग तो घेऊन जातो. मग आपण बघायचं की श्रेयान हे चुकीचं आहे पूर्ण, मग त्याला ओरडते मी की हे चुकीचं आहे श्रेयान, हे असं नाही करायचं बाळा, मग तो हे करतो, पण त्याला ते ठीक आहे जाऊ दे तू काहीच नाही केलं, इट्स ओके, झालं चुकून, असं तसं खूपच त्याला सांगितलं, त्याला ती चूक कशी कळणार ना. म्हणजे ह्याचे मला नाही वाटत प्रत्येकाचं पॅरेंटिंग हे वेगळं आहे, पूर्ण वेगळं आहे. माझ्या बाबतीत मी श्रेयांना असं पॅरेंटिंग करते आणि त्याला काही चुकीचं त्याला कळतंय, मग त्याच्यावरून त्याला कळायला लागलं की आपल्याकडनं काहीतरी चूक झालीये, हे आपण काहीतरी चुकीचं केलंय, बरोबर ना. बरोबर, असं. सो मग ते सॉफ्ट पेरेंटिंग मध्ये त्याला कळणारच नाही, आणि मग ते काय होतं इन केस एकदमच असं कुणी ओरडलं, मग ते मुलांना थोडंसं इन्सल्टिंग वाटतं जेव्हा आपण बाहेर जातो है ना, ते लोकांमध्ये ओरडल्या गेलं तर ते मुलांना इन्सल्टिंग वाटतं की माझी आई माझ्यावर ओरडली, कधी ओरडलेलीच नसते ना सॉफ्ट पेरेंटिंग मध्ये, आणि मग ते काही धिंगाणं घालतात, काही करतात. बरोबर, असं होतं. सो आता एक महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे काय की आता एवढे फॉलोअर झाले, अगेन वी आर गोइंग ऑन अनदर लेवल, की ज्या स्त्रिया घरी आहेत आणि त्यांना त्यांच्या बेबीमुळे वगैरे जॉब सोडावे लागले किंवा लग्न झाल्यानंतर जॉब सोडावे लागले, त्यांनी सोशल मीडियाला एक करिअर म्हणून बघावं का? कारण तुमचे तेवढे फॉलोअर्स झाले आणि यू आर ऑल्सो अर्निंग गुड अमाऊंट फ्रॉम दॅट, सो दॅट्स वाय तुम्ही त्याबद्दल काय सांगाल, आणि तुमचं एक मंथली आपण ॲव्हरेजली बोलू शकतो, तुम्ही मॅक्झिमम मंथली कितीपर्यंत रीच केलाय? ओके. सो सोशल मीडिया ॲक्च्युली आता मार्केटिंगसाठी पण खूप लोक उपयोग करतात. सोशल मीडिया खूप फ्री प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतंय आत्ता, की तुम्ही काही म्हणजे करू शकता. तुम्ही जी तुमची कला आहे ना ती जरी बाहेर, म्हणजे काही नसतं ना की ड्रॉइंगचं खूप आवड आहे किंवा एखादीला रेसिपी म्हणजे रेसिपीज करायचं खूप आवड आहे, हे मधुराज रेसिपी वगैरे केवढे एक सर्वसामान्य बाई आज एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकते. सो काही करू शकतो आपण घरी बसून, ज्यांना वाटतंय. फक्त क्रिएटिव्ह माइंड ठेवा, काहीतरी छान प्रेझेंट करा आणि कॉन्स्टंट राहा. नाही मला असं नाही की सक्सेस खूप लगेच मिळतो, काहींना मिळतोही लगेच, काहींना खूप दिवस जातात. आता जेव्हा माझा व्हिडिओ सगळ्यात पहिला तो 8 मिलियनवर गेलेला, तो जाऊसपर्यंत माझी फॉलोअर लिस्ट खूप कमी होती, अगदीच 1000-2000 फॉलोअर्सवरच होती मी. पण तो व्हिडिओ माझा इतका हिट गेला आणि त्यानंतर जे मिलियन्समध्ये व्ह्यूजची सुरुवात झाली ना, तो जातोच माझा रेसिपीजचा व्हिडिओ, 2 रेसिपीजचे व्हिडिओ तरी म्हणजे एक सोबत पोस्ट केले 1 मिलियनवर जातोच. कारण ते म्हणजे करत राहा असं मला म्हणायचं. जरी तुम्हाला असं वाटलं की आता मी एवढे 10-15 व्हिडिओज टाकले, आता माझ्या काहीच व्ह्यूज नाहीत, तर माझ्या सोबतचं पण एक पेज आहे ज्यांना म्हणजे आम्ही खूप छान मैत्रिणी आहेत, म्हणजे मी सांगत नाही त्याचं नाव, पण तिचं पण पेज रेसिपीजचंच आहे, लहान मुलांचंच आहे. तिचे भरपूर पोस्ट आहेत, अगदीच म्हणजे 400-500 पोस्ट आहेत. माझे तर आत्ता म्हणजे खूप कमी आहेत त्या मानाने. ती एवढे छान रेसिपीज बनवते, एवढं छान, पण मग ते प्रेझेंट करता येत नाही ॲक्च्युली, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो तिचं आत्ता 18-19 हजारावरच चाललंय ते, एवढं सुंदर रेसिपीज असून मग ते प्रेझेंट करणं ती खूप लवकर जाईल. म्हणजे मलाही असं वाटतं की ती माझ्याही पुढे जाईल, पण ते प्रेझेंट करणं जमलं पाहिजे. नाही याच्यात ऍक्च्युली ना, आता मी स्वतः बघितलं ना, मी जवळपास 3 महिन्यामध्ये 17,000वरून डायरेक्टली आम्ही 70,000पर्यंत आम्ही पोहोचलोय. तर हे पोहोचण्यापाठी मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं ना, की आम्ही
खूप अपडेटेशन करत गेलो. आम्ही एडिटिंग मध्ये खूप टेस्टिंग घेतल्या, टेस्टिंग ए घेतली, बी घेतली, सी घेतली. आम्ही हुकलाईन चेंजेस केल्या, आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक चेंज केले, आम्ही आमचे टाइम्स बघितले, कोणत्या टाइमला व्हिडिओ व्हायरल जाऊ शकते, आम्ही स्टोरीज अपडेट केल्या, आम्ही सेव्स वरती फोकस केलं, आम्ही कॅप्शन मध्ये काय अजून कीवर्ड्स करता येतील. इव्हन आम्ही स्वतः मी डिजिटल मार्केटर असल्यामुळे आम्ही SEO मध्ये घुसलो. त्याच्यानंतर इंस्टाग्रामचा अल्गोरिदम क्रॅक केला, तेव्हा आम्ही कुठेतरी जाऊन आम्ही आमचे फॉलोअर गेन करू तेच शकतो. होतं. खूप आपल्याला त्या प्रत्येक म्हणजे क्रिएटिव्ह राहावं लागतं, प्रत्येक फ्लो बरोबर जायला आपल्यालाही अपडेटेड राहावं लागतं. एक्झॅक्टली. आणि असं नाही सक्सेस तुम्हाला लगेच मिळेल, त्याच्यासाठी मी पण खूप दिवस खाल्ले, पण मग मला आला ते खूप लवकर, लोकांना आवडलं. माझ्या फॉलोअर्सने मला खूप छान रिस्पॉन्स दिला ऍक्च्युली, त्यामुळेही मला ते प्रोत्साहन मिळत गेलं करण्याच्या रेसिपीज वगैरे. एक्झॅक्टली. हो. सो महत्वाचा प्रश्नाचं तुम्ही उत्तर टाळलं, ते म्हणजे अर्निंग. ओके. सो अर्निंग असं काही नाही आहे. बेसिकली काय होतं, इंस्टाग्राम स्वतःहून पैसे पे करत नाही, बरोबर. जसं यूट्यूब स्वतःहून पैसे पे बरोबर. करतं व्ह्यूज मागे. सो इंस्टाग्रामवरनं हे तुम्ही पेड कोलॅबरेशन्स घेऊ शकता. ॲक्च्युली इंस्टाग्राममध्ये आहे एक ऑप्शन सबस्क्रिप्शन म्हणून. सो जे सबस्क्राईब करतात आपल्या पेजला त्यांच्याकडनं आपल्याला पैसे Earning मिळतात. भेटतात. पण असं होतं ना की कोणी करत नाही ऍक्च्युली, नाही, इंडियामध्ये सबस्क्रिप्शन मॉडेल वर्कच करू शकत हा, कारण ऑलरेडी त्यांना सगळीकडे मिळतोय तो ते का तेवढे पैसे वेस्ट करून आपल्याला बघायला हे करतील. सो नॉर्मली आपल्याकडे तर ते चालतच नाही, त्यामुळे स्वतःहून इंस्टाग्राम असं मी म्हणते की पैसे पेच करत नाही. सो तुम्ही म्हणजे जे ब्रँड सोबत तुम्ही डील्स करताय, तुम्ही जे ब्रँड सोबत कोलॅबरेशन्स करताय, सो त्यातनं तुम्ही अर्निंग, पण ते टोटली डिपेंड्स ऑन कंपनी. तुमची जेवढी मोठी कंपनी असेल तेवढं चांगलं, जेवढं तुम्हाला पे करतील. किंवा मी आधी म्हणजे मी अगदीच 2-3 हजार म्हणजे असं डील करायचो आम्ही 2-3 हजारात, जेव्हा माझे फॉलोअर्स खूपच कमी होते. पण आज मी ज्या बेसवर आहे, माझं क्रिएटिव्हिटी लोक बघतात, म्हणजे माझे कॉन्टेंट बघतात, की ते व्हिडिओ शूट करण्याची पद्धत बघतात, तो कॉन्टेंट मी काय प्रेझेंट करते, माझं बोलणं बघतात. सो आज मला लोक मी जे अमाऊंट म्हणेल ती द्यायला तयार होतात. सो ह्या स्टेजपर्यंत मी आलेली आहे आत्ता. क्या बात आहे. हो. सो करत राहा असं मला म्हणायचं ह्या गोष्टी. एक्झॅक्टली. सो म्हणजे फॉर सोशल मीडिया, फॉर अर्निंग मनी, स्काय इज द लिमिट. फक्त तुमचा ऑडियन्स परफेक्ट पाहिजे आणि तुमच्यात पण ती कॅपॅबिलिटी पाहिजे. आता मला म्हणजे असं होतं की काही कॉन्ट्रॅक्ट माझे संपले 6-6 महिन्याचे, तरी लोक मला परत ते कॉन्ट्रॅक्ट देत आहेत, बिकॉज ऑफ की त्यांना व्हिडिओ करण्याची पद्धत आवडतीये, त्यामुळे ते माझ्यावर परत इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. राईट. आणि तुम्ही एक विचार करा, 6 महिन्यासाठी यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट झालाय म्हणजे यांना एक स्पेसिफिक अमाऊंट भेटली, पण तरी पण ते पुढचे अजून 6 महिने करताय आणि त्यांचाही फायदा होतोय. सो डेफिनेटली यातनं खूप छान अर्निंग सोर्स आहे. ज्या घरगुती महिला आहेत त्यांनी यासाठी कनेक्ट करू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी कधीही कॉन्टॅक्ट करा, आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला नक्की गाईड करू. पण करा, काहीतरी चालू करा. मला हे खूप होतं की मला माझं काहीतरी नाव तयार करायचे, किंवा मला असं प्रत्येक घराघरात काहीतरी म्हणजे एक आयडेंटिटी माझी स्वतःची तयार करायची होती. मग मी हे पेजचं जेव्हा डोक्यात आलं तेव्हा मी तेच माझा हित होता. पण मला वाटलं नव्हतं की एवढा खूप लवकर मला खूप एवढं छान सक्सेस मिळेल त्या गोष्टीमध्ये. आणि काय होतं, मराठीमध्ये माझं पेज आहे ॲक्च्युली. बाकीकडे खूप सगळे पेज आहेत चांगले चांगले, इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणू शकतो आपण. त्यांना क्राऊड अख्खा इंडियाचा किंवा आउट ऑफ इंडिया पण क्राऊड आहे त्यांचा. सो महाराष्ट्रात राहून एक मराठी पेज चालू करून म्हणजे मराठी भाषेत आपल्या लोकांमध्ये का, असं मला बऱ्याच जणांनी विचारलं की म्हणजे का तू असं हे केलं, हिंदीमध्ये टाक, तुझा भरपूर जाईल व्हायरल, किंवा सगळे ऑल ओव्हर इंडियातले तुझे फॉलोअर्स क्राऊड मिळेल तुला. सो असं झालं. पण म्हणलं नाही, काय होतं, एक आपण सर्वसामान्य घरातले. मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन एक गोष्ट, काही महत्त्वाचे पॉईंट आमचे बोलायचे राहिले वेळेअभावी, जसं की फूड फाईट ह्या गोष्टी असतील, म्हणजे लहान बाळाच्या पाठीमागे तुला खावंच लागेल, अशा गोष्टी असतील, किंवा अजून खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असतील, तर आमची स्वतःहून इच्छा आहे पुन्हा हा पॉडकास्ट आपल्याला घ्यायचा आहे. आज श्रियान आजारी होता म्हणून तो आपल्या पॉडकास्टमध्ये नव्हता. नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण त्यालाही सोबत घेणार आहोत. त्यामुळे कमेंट करा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता येईल आणि आम्हाला पार्ट 2 घेऊन येता येईल. थँक्यू.